नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप होल्डिंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईडीएम आणि फ्रेसेस करू. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण ईडीएम आणि फ्रेसेस करू. मागच्या लेक्चरमध्ये जे इम्पॉर्टंट आहे, जे सी ई टीमध्ये क्वेश्चन रिपीट झाले आहेत, म्हणजे सिनॉम्स आणि अँटॉम्स. ओके, ते बघितले. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईडीएम आणि फ्रेसेस बघू. पुढच्या लेक्चरमध्ये पण आपण ईडीएम आणि फ्रेसेस बघू. म्हणजे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते कधीतरी सी ई टीमध्ये आले आहेत, असेच ईडीएम आणि फ्रेसेस. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण जे वर्ड्स केले ते. ओके, चला मग स्टार्ट करूया. आणि अजून एक की तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. चला स्टार्ट करूया. आपला फर्स्ट ईडीएम आणि फ्रेसेस आहे द ॲपल ऑफ वन आय. ॲपल ऑफ वन आय. इथं बघा, वन आयचा मिनिंग होते फेवरेट पर्सन. तुम्ही ऐकलं असेल कधीतरी, आखो का तारा मीन्स फेवरेट पर्सन. दॅट कॉल इट ॲपल ऑफ वन आय. दॅट कॉल इट फेवरेट पर्सन. त्यानंतर सेकंड आहे ईडीएम आणि फ्रेसेस. ईडीएम आणि फ्रेसेस काय म्हणतात, कशाला म्हणतात की एक आपला सेंटेन्स दिला राहतात, त्या आधार आपल्याला त्याचं बेसिक मिनिंग्स ते आपल्याला शोधावं लागतात. ओके, सेकंड आहे टू बेअर द ब्रंट. ओके, टू बेअर द ब्रंट सोपी आहे. टू बेअर द ब्रंट म्हणजे सफर कॉन्शियस, म्हणजे तो बुरा परिणाम झेलना. फेस द मेन इम्पॅक्ट. ओके, बुरा परिणाम झेलना. दॅट कॉल इट टू बेअर द ब्रंट. त्यानंतर थर्ड आहे अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. फर्स्ट आहे, तुम्ही ऐकलं हा शब्द लक्षात ठेवा, बोल्ट. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू, त्याचा आन्सर आहे सडन शॉक. ओके, अचानक सदमा. हा लक्षात ठेवा. बोल्ट म्हटल्यानंतर समजून घ्या की सडन शॉक. ओके, अनएक्सपेक्टेड इव्हेंट. आणि याच्यातून लक्षात ठेवा की बेअर जर म्हटलं तर सफर कॉन्शियस म्हणजे बुरा परिणाम झेलना. त्यानंतर आहे आपला चौथा टू बीट अबाउट द बुश. ओके, टू बीट अबाउट द बुश. इकडे बघा, इथं लक्षात ठेवा, म्हणजे याचा मिनिंग होती सीधे मुद्दे पर ना आना. दॅट कॉल टू बीट अबाउट द बुश. हे बाहेर लक्षात ठेवा, अबाउट द बुश मीन्स सीधे मुद्दे पर ना आना. ओके, आपला फर्स्ट आहे स्पीक क्लिअरली आणि सेकंड आहे टॉक इनडायरेक्टली. बी इज द राईट आन्सर. ओके, हे लक्षात ठेवा, अबाउट द बुश. म्हणजे तुम्ही ट्रिक सांगत आहे तुम्हाला की तुम्ही यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, अबाउट द बुश. त्यानंतर आहे पाचवा आपला टू ब्रेक द आईस. टू ब्रेक द आईस मीन्स स्टार्ट द कन्व्हर्सेशन. ओके, सोपे आहे. टू ब्रेक द आईस म्हणजे स्टार्ट द कन्व्हर्सेशन. त्यानंतर आहे सहावा आपला टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. ओके, म्हणजे दोन्ही साईडनी कॅन्डल्स जळत आहे. सोपे आहे, म्हणजेच तो दिनरात मेहनत करत आहे. ओके, लक्षात ठेवा, बोथ एंड्स म्हणजेच वर्क व्हेरी हार्ड, दिनरात मेहनत करणं. ओके, त्यानंतर आहे सातवा आपला अ क्लोज शेव. अ क्लोज शेवचं मिनिंग होते, फर्स्ट आहे क्लीन फेस, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर आहे नॅरो इस्केप. ओके, बालबाल बसना. अ क्लोज तुम्ही तर ठेवू शकता, क्लोज म्हणजेच बालबाल बसना. त्यानंतर आहे आठवा आपला हॅव ॲन ॲक्स टू ग्रिंड. हॅव ॲन ॲक्स टू ग्रिंड. फर्स्ट ऑप्शन आहे आपला हेल्प अदर्स. त्यानंतर पर्सनल इंटरेस्ट. त्यानंतर सी वर्क हार्ड. आणि चौथा आहे फाईट. याचा आन्सर आहे पर्सनल इंटरेस्ट. ओके, बी इज द राईट आन्सर. इकडे बघा, तू शकतो मी हॅव म्हटल्यानंतर पास होणार. पर्सनल इंटरेस्ट, स्वतःचा इंटरेस्ट असणे म्हणजेच स्वार्थ. ओके, हॅड इन मोटिव्ह. त्यानंतर आहे नववा, इथं हा सोपी आहे, बॅड ब्लड. फर्स्ट आहे फ्रेंडशिप आहे, एनिमिटी आहे, त्यानंतर लव आहे. सी इज राईट आन्सर, दुश्मनी. ओके, फर्स्ट ए पण आहे, ए रॉंग आन्सर आहे. सी इज राईट आन्सर आहे. बॅड ब्लड मीन एनिमी, दुश्मनी. ऐकलं ना, बॅड ब्लड. हेट बिटवीन पीपलला हेट करणे, दॅट कॉल इट बॅड ब्लड. त्यानंतर 10वा आहे अ बर्ड आय व्ह्यू. ओके, अ बर्ड आय व्ह्यू. फर्स्ट आहे आपला डिटेल स्टडी. त्यानंतर जनरल ओव्हरव्ह्यू. इथं लक्षात ठेवू शकता तुम्ही, आय व्ह्यू म्हणजे जनरल ओव्हरव्ह्यू, लक्ष ठेवणे. ओके, संक्षिप्त नजर.
त्यानंतर आहे आपला 11वा आहे टू बार्क अप द रॉंग ट्री. ओके, टू बार्क अप द रॉंग ट्री. फर्स्ट आहे करेक्ट गेस, त्यानंतर बी आहे रॉंग ब्लेम. इथे लक्षात ठेवू शकतो मी. रॉंग ट्री, रॉंग म्हटल्यानंतर करेक्ट गेस आहे, रॉंग ब्लेम आहे, हेल्प समवन, रन फास्ट. इथून सोपे रॉंग म्हटल्यानंतर रॉंग ब्लड. ओके, गलत व्यक्ति को दोष देना. दॅट कॉल इट टू बार्क अप द रॉंग ट्री. त्यानंतर आहे 12वा आहे टू बार्क्स इन द सनशाईन. टू बार्क्स इन सनशाईन मिनिंग्स आहे. यामध्ये आपल्याला याचं म्हणणं आहे, तिकडे बघू शकतो तुम्ही, सनशाईन मीन्स आनंद. म्हणजे तुम्ही ट्रिक सांगता तुम्हाला. सनशाईन मीन्स आनंद, सफलता का आनंद. दॅट कॉल इट टू बार्क्स इन द सनशाईन, एन्जॉय द सक्सेस. बी इज द राईट आन्सर. त्यानंतर आहे अ कुक अँड बुल स्टोरी. अ कुक अँड बुल स्टोरी. लक्षात ठेवा, बुल स्टोरी. इथं बुल स्टोरी मीन्स फेक स्टोरी आहे. सी इज द राईट आन्सर. झूठी कहानी बताना. दॅट कॉल इट अ कुक अँड बुल स्टोरी. बुल मीन्स रॉंग स्टोरी, फेक स्टोरी बताना. त्यानंतर आहे 14वा आहे टू कॉल अ स्पेड अ स्पेड. एक लक्षात ठेवा, कॉल स्पेड टू स्पेड, स्पीक ट्रूथ. ओके, स्पेड म्हणजे असं, स्पेड म्हणजे असं लक्षात ठेवू शकतात मी, सत्य बोलणे. टू कॉल अ स्पेड दॅट कॉल इट स्पीक ट्रूथ. ओके, सच बोलना. त्यानंतर आहे आपला 15वा टू कॉल इट इज डे. टू कॉल इट इज डे याचं मिनिंग आहे, फर्स्ट आहे स्टार्ट वर्क, त्यानंतर एंड वर्क. बी इज राईट आन्सर. स्टॉप वर्किंग, टू कॉल इट इज डे. त्यानंतर आहे आपला 16वा, एक मिनटं. त्यानंतर आहे आपला 16वा टू कॅरी द डे. टू कॅरी द डे याचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. फर्स्ट आहे लूज, त्यानंतर आहे बी राईट आन्सर, विन आहे. टू कॅरी द डे म्हणजे जित जाणं. ओके, इथे लक्षात ठेवू शकता मी, जित जाणं. डे म्हणजे जित जाणं, अचीव विक्ट्री. त्यानंतर आहे आपला 17वा टू कास्ट पियर्स बिफोर स्विन. ओके, याचा आन्सर आहे बी वेस्ट गुड थिंग्स. ओके, त्यानंतर आहे आपला 18वा आहे टू कम आउट इन फ्लाइंग कलर्स. टू कम आउट इन फ्लाइंग कलर्स याचा मिनिंग आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट आहे इज फेल, त्यानंतर बी आहे राईट आन्सर, पास ब्रिलियंटली. ओके, कम आउट फ्लाइंग कलर म्हणजे समजू शकता तुम्ही, पास ब्रिलियंटली. ओके, ग्रेट सक्सेस. त्यानंतर आहे 19वा आहे टू कम टू हेड. ओके, स्थिती गंभीर होणं. हे काय बघा, हेड पर म्हणजे स्थिती गंभीर, डोक्यापर्यंत एखादी गोष्ट येणारी म्हणजेच आपण त्या गोष्टीला म्हणू शकतो आपण गंभीर गोष्ट. फर्स्ट आहे स्टार्ट, त्यानंतर बी आहे एंड, त्यानंतर सी इज राईट आन्सर, क्रिटिकल पॉईंट. ओके, टू कम टू अ हेड दॅट कॉल इट क्रिटिकल पॉईंट. त्यानंतर लास्ट आहे आपला टू क्रॉस स्वॉर्ड्स. ओके, टू क्रॉस स्वॉर्ड्स त्याचा मिनिंग शोधायचं आपल्याला. फर्स्ट आहे हेल्प, त्यानंतर इथे ॲग्री, सी इज द राईट आन्सर, फाईट अँड आर्ग्यू, बहसवर झगडा. ओके, टू क्रॉस द स्वॉर्ड्स. क्रॉस म्हणजे लिमिटच्या बाहेर बोलणे, आणि स्वॉर्ड म्हणजे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही, झगडा करणं. ओके, या व्हिडिओमध्ये टोटल आपण 20 केले. ओके, आणि हे 20 मी रिसर्च करूनच या पीडीएफमध्ये ॲड केले आहे. हे कधी याच्यामध्ये आले आहे, काही SSCमध्ये, ओके, काही CETमध्ये आले आहे, कोणची MB-CETमध्ये आले आहे. त्यानंतर मी यामध्ये 20 EDM आणि फ्रेसेस आहे यामध्ये ॲड केले आहेत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला 20 EDM फ्रेसेस सांगणारच आहे, आणि अजून तुम्हाला मी 100 EDM फ्रेसेस देईल म्हणजे तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके, आणि त्यानंतर आपण आपली जी याची सिरीज आहे इंग्लिश सेक्शनची ते क्लोज करून देऊ. ओके, आणि मी इंग्लिश सेक्शनचे फक्त 4 व्हिडिओ अपलोड केले. 4 व्हिडिओमध्ये पण जेवढे पण मी ते तुम्हाला क्वेश्चन करून दिले, तेवढे जे आले प्रिवियस इयर क्वेश्चन आहे, आणि ते महाराष्ट्र CETमध्ये कधीतरी आले आहे. त्यानंतर मी ऑनली चॅनल्स इंग्लिश सेक्शनचे व्हिडिओ अपलोड केले. ओके, अजून एक की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण EDM फ्रेसेस बघू. त्यानंतर आपण कॉम्प्युटरचे जे लास्ट मिनिट नोट्स आहे त्याची सिरीज स्टार्ट करून देऊ. ते इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्हाला लास्ट टाईम जेव्हा एक्झाम सेंटरमध्ये जायच्या वेळेस तुम्ही जर ते रिवाईज केली प्रॉपरली,
ते लास्ट मिनिट नोट्स, तुम्हाला ते इझिली पूर्ण कॉन्सेप्ट रिवाईज होऊन जाईल. ओके, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा, एवढी मेहनत घेत आहे तर. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.